राष्ट्रवादीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल। भुजबळांसोबतही लवकरच चर्चा होईल, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची माहिती। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चाचं आयोजन। मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीतील स्थानिक नेतेही होणार सहभागी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी 3 जण ताब्यात। डॉक्टर संभाजी वाय बसेसह आणखी 2 ताब्यात घेतल्याची माहिती। फरार आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय, तिघांची एसआयटी कडून चौकशी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला भेट। आयोगानं प्रकरणाची चौकशी करावी, सोनावणेंची मागणी। तर 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या सीडीआर तपासण्याचीही मागणी। जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे पोलीस घुसले। पत्रकार परिषदेचं पोलिसांनी केलं चित्रीकरण। माझ्या घरात कसे काय घुसलात, आव्हाडांनी पोलिसांना झापलं। माझ्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा, आव्हाडांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्यावर वॉच ठेवून हिटलरशाही करण्यापेक्षा राज्य सरकारनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला अटक करावी, सचिन खरात यांची मागणी। मसाजोग सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यात 10 जानेवारीला जनाक्रोश मोर्चा। मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। राजन साळवींकडून पक्ष बदलाचे संकेत, योग्य वेळी योग्य निर्णय होईल, साळवींची प्रतिक्रिया। तर पराभवाला कारणीभूत कोण, शोध घेतला पाहिजे, राजन साळवींचा लोक नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। संमेलनाच्या प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव, साहित्यप्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल। मुंबईतील मराठी भाषा वाद प्रकरणी वादाला धार्मिक स्वरूप न देण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी। मुंब्रा प्रकरणातील मारहाण करणाऱ्या तरुणांवर कारवाई झाली पाहिजे। मुंब्रा मराठी भाषावाद मारहाण प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। मुंब्रा मराठी भाषावाद प्रकरणी फळ विक्रेता शोएब कुरेशी, एसडीपीआयचा पक्षाचा पदाधिकारी अब्दुल रहमान, दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कुर्ला बस अपघातातील चालक संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल। बस चालकामुळेच अपघात झाल्याचा सरकारचा दावा, तर अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचा संजय मोरेचा दावा। कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ करावं, शरद पवारांची चाकणमधल्या कार्यक्रमात मागणी। नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंगांचं मात्र मागणीकडे दुर्लक्ष। खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करून अंधेरीत एका महिलेची फसवणूक। मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 45 लाख उकळल्याचा महिलेचा आरोप, गुन्हा दाखल। महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा। महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती। वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कारवाई पुन्हा कडक करण्याचा निर्णय। हॉटेलांचं बाजारांमध्येही झाडाझडती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष। स्वयंसेवक काही वर्षांपासून संपर्कात नसलेल्या कुटुंबाशी संपर्क प्रस्थापित करणार। 4 ते 5 जानेवारीला कुटुंब प्रबोधनासाठी मध्य प्रदेशात अखिल भारतीय बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक। परवडणारी रेंटल हाऊसिंग देण्याबाबतच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना। तर गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्याचंही टार्गेट। फडणवीस 3.0 सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण। मुंबई नागपूर अंतर 16 तासांऐवजी 8 तासात कापता येणार। डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड
या ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार. अटल सेतूवरून बसनं प्रवास करणं 50% स्वस्त. नवी मुंबई महानगरपालिकेकडून बस तिकीट दरांमध्ये मोठी कपात. दर कपातीमुळे बस प्रवाशांमध्ये 20 ते 60% वाढ. धारावीतील 1.25 लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडी धारकांनाही घरं मिळणार. महायुती सरकारचा मोठा निर्णय. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल. उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देणार. पु ल देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करू. रवींद्र नाट्य फेब्रुवारी अखेर खुलं करा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. बायोमेट्रिक हजेरीसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभे राहत असल्याचं निदर्शनास. त्यामुळे वेळेपूर्वी कार्यालय सोडल्यास पालिकेकडून होणार कारवाई. पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय काही उपनगरी गाड्या रद्द राहणार. हार्बर मार्गावर उद्या पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर ब्लॉक. CSMT ते पनवेल बेलापूर डाऊन हार्बर मार्गावर सेवा रद्द. तर पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर सेवाही रद्द राहील. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. त्यामुळे CSMT वरून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यवतमाळच्या टिपेश्वरहून 500 किलोमीटरचा प्रवास करून बार्शी अभयारण्यात पोहोचलेल्या वाघाला सांगलीच्या चांदोली अभयारण्यात सोडणार. राज्य शासनानं स्थलांतरणास मंजुरी दिल्यास सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ पाहुणचार करणार. मागील काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ. तर शुक्रवार हा तब्बल 7 वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस. परभणीत थंडीची लाट कायम. जिल्ह्याचं तापमान आज 6.6 अंश सेल्सिअसवर. गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला. 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील शिवणी गावाजवळ बनगाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. शेकडो लिटर पाण्याची नासाडी. भाजपचे औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांची नवस्फूर्ती यात्रा. पत्नीसह 65 किलोमीटरचा पायी प्रवास करत घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. लष्कराच्या सामर्थ्याची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी आणि त्यातून तरुणांना प्रेरणा द्यावी यासाठी आर्मी डेच्या निमित्तानं नो युअर आर्मी या प्रदर्शनाचं रेसकोर्समध्ये आयोजन. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान भाविकांकडून साईंच्या चरणी 16,61,80,000 रकमेचं दान. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. नांदेडच्या माळेगावच्या यात्रेत 1 लाख रुपये किमतीचा बोकड. सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेत आकर्षणाचा विषय. समुद्रकिनारी सुरक्षा आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलणार. समुद्रकिनारी आणि नदीच्या गावांवर ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात येणार नजर. रब्बी पिकांसाठी आजपासून उजनीतून पहिलं आवर्तन सोडलं जाणार. उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय. 35 दिवस चालणार आवर्तन. अठरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंटसाठी लागणार पालकांची परवानगी. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डेटा संरक्षण कायदा. 18 फेब्रुवारीपर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे निर्णय होणार. बारामती मध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी. शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात देखील पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये. परभणीत दरोडेखोरांकडून शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार. महिलेच्या नवऱ्याला आणि सासूलाही जबर मारहाण.
पालघरच्या मोखाडा तालुक्यात 31 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू, आरोग्य व्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह. भिवंडीत मांजा गळ्यात अडकल्यानं दुचाकीस्वार जखमी, हेल्मेटमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर पोलिसांनी पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करणाऱ्या काही तरुणांना घेतलं ताब्यात. पोलीस असल्याचा बनाव करत हप्ते वसुली करणाऱ्या उत्तम मोरेला आझाद मैदान पोलिसांकडून अटक. मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अन्य काही गंभीर गुन्हेही दाखल आहेत. नगड मनमाड महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर कारनं घेतला पेट. अहिल्यानगरच्या राहुरीमधली घटना. मुंबई प्रेस क्लब तर्फे द बिग डिबेट या पहिल्या पर्वाचं आयोजन. पहिल्या पर्वात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा. माधव देशपांडे, तीर्थराज सामंत प्रमुख वक्ते. शीश महल बनवू शकलो असतो. 10 वर्षात 4 कोटी लोकांना घर दिली, मात्र स्वतःसाठी घर बनवलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर नाव न घेता टीका. शिव्या देण्याचं राजकारण करता येत नाही, कामाचं राजकारण करतो. अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका. दिल्लीतील जनतेला शिव्या देण्याऐवजी दिल्लीसाठी काय काम केलं ते मोदींनी सांगावं, केजरीवाल यांचा टोला. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील अशोक विहार स्थित स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या घरांची केली पाहणी. ही घरं झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आल्याची माहिती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नीला पंतप्रधान मोदींकडून अत्यंत महागडी भेट. 2023 मध्ये जिल बायडेन यांना मोदींनी 17,15,440 रुपयांचा हिरा भेट दिला होता. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी केला 3 नक्षलवाद्यांचा खात्मा. डीआरजी एसटीएफच्या 300 जवानांनी नक्षलवाद्यांना घेरलं. मृतदेह आणि स्वयंचलित शस्त्र जप्त. देशातील पहिली फायर फायटिंग बोट तयार. भोपाळमध्ये तयार करण्यात आलेली बोट प्रयागराजमध्ये तैनात. खास कुंभ मेळाव्यासाठी बोटीची निर्मिती. लवकरच आणखी 6 बोटी प्रयागराजला रवाना होणार. कोविड-19च्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग. लक्षणंही कोरोना व्हायरससारखी. या नवीन विषाणूचं नाव ह्युमन मेटॅन्युमो व्हायरस. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर. चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला दिलासा. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयानं केला जामीन मंजूर. 50,000 रुपयांचे 2 जामीन भरण्याचे दिले निर्देश. उझबेकिस्तानमधील प्राणी संग्रहालयात गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 5 सिंहांच्या पिंजऱ्यामध्ये शिरून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. सिंहांचा तरुणावर हल्ला. मी आताच निवृत्त होणार नाही, कसोटी क्रिकेटही सोडणार नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माचं स्पष्टीकरण. धावा होत नव्हत्या म्हणून मी स्वतःच बाजूला झाल्याचंही स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.